शाळा कॉलेजेसच्या गणवेशात दिसणारी मुलं आता गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल टाकतात आणि हे फक्त चित्रपटातच नाही तर आपल्या आजूबाजूला घडतंय. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. आज आपण बोलणार आहोत समाजातील वाढत्या अल्पवयीन गुन्हेगारांबद्दल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. सुरुवात करूया एका उदाहरणानं. पुण्यातल्या एका कॉलनीत नुकतंच एक प्रकरण घडलं. 16-17 वर्षाच्या मुलांनी मिळून एका मोबाईल दुकानात चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं, रात्रीच्या अंधारात हे मुलं दुकान फोडतात. पोलिसांनी पकडलं, विचारलं का केलं असं. उत्तर आलं, नवा फोन हवा होता, मित्रांकडे पैसे नव्हते. मुंबईत काही महिन्यापूर्वी एक खळबळजनक घटना घडली. 15 ते 16 वर्षाच्या 3 अल्पवयीन मुलांनी मिळून आपल्याच एका वर्गमित्राचा खून केला. कारण काय, तर सोशल मीडियावर वाद झाला, एकमेकांना धमक्या दिल्या गेल्या आणि रागाच्या भरात या मुलांनी प्लॅन करून मित्राला शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात बोलावलं. तिथेच त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार केले आणि तो जागीच ठार झाला. पोलिसांनी तपास केला तेव्हा समोर आलं की हे सगळं फक्त इगो आणि सोशल मीडिया स्टेटस साठी घडलं होतं. या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. कारण आता अल्पवयीन गुन्हेगार केवळ चोरी, मारहाण नाही तर थेट हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांतही सहभागी होत आहेत. महाराष्ट्रात अल्पवयीन गुन्ह्यांची नोंद दिवसेंदिवस वाढते. NCRBच्या आकडेवारीनुसार देशात दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. चोरी, मारहाण, अपहरण आणि इतर गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीनांचा सहभाग वाढलाय. महाराष्ट्रात अंमली पदार्थांचं संकटही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पोलिसांच्या अहवालानुसार अनेक अल्पवयीन मुलं गांजा, मेफेड्रॉन, कोकेन, हेरोईन अशा ड्रग्सच्या आहारी जात आहेत किंवा त्या टोळ्यांसाठी ड्रग्सची वाहतूक करतायत. पुण्यात अलीकडेच 20 किलो गांजा जप्त करण्यात आलाय आणि या प्रकरणात काही अल्पवयीन मुलांना अटकही करण्यात आली. अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली ही पिढी गुन्हेगारीकडे वळते आणि त्यामुळे चोरी, मारहाण, खंडणी आणि अगदी हत्येसारखे गंभीर गुन्हे वाढतात. म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये जाणारी मुलं आता गुन्ह्यांच्या आकड्यातही झळकतात. हे गुन्हे का वाढतात याचा आढावा घेतला तेव्हा समोर आलं, स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वाढता वापर. ज्यानं सोशल मीडियावर फेमस व्हायचं आहे किंवा गेमिंगसाठी पैसे हवेत म्हणून काही मुलं चुकीच्या मार्गाने जातात. कौटुंबिक तणाव, घरात भांडणं, आई वडिलांचा दुर्लक्ष, आर्थिक अडचणी या सगळ्यांचा परिणाम मुलांवर होतो. फिल्मी प्रभाव, काही मुलं गुन्हेगारीला स्टाईल समजतात. चित्रपट, वेब सिरीज मधून प्रेरणा घेतात. संपर्कातील गुन्हेगार काही वेळा मोठ्या गुन्हेगारांच्या संपर्कात येऊन लहान मुलं गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकतात. या सगळ्यांवर पोलिसांचं म्हणणं काय, तर पोलीस सांगतात की ही मुलं वयानं लहान असली तरी गुन्ह्याचं नियोजन मोठ्यांसारखं करतात. काही प्रकरणात तर अल्पवयीन मुलं मोठ्या टोळ्यांसाठी फ्रंट म्हणून वापरली जातात, कारण वय लहान असल्यानं शिक्षा कमी होते. आता प्रश्न हा की समाजाचं आणि पालकांचं काय, त्यांनी यासाठी काय करावं. तर पालकांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवं. त्यांची मित्रमंडळी, सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी आणि त्यांच्या मानसिक स्थितीवर नजर ठेवायला हवी. शाळांनी आणि समाजानंही मुलांना योग्य मार्गदर्शन द्यायला हवं. शेवटी काय, तर पालकांनी मुलांशी संवाद साधावा, शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन द्यावं आणि समाजानंही जबाबदारी स्वीकारावी. कारण उद्याचं भविष्य घडवायचं असेल तर आजचं बालपण सुरक्षित ठेवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. तर मंडळी, अल्पवयीन गुन्हेगारांचं हे संकट थोपवायचं असेल तर प्रत्येकानं हातात हात घालून एकत्र येऊ, सजग राहू आणि आपल्या महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करू. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.